सातारा जिल्ह्यातील आजच्या टॉप 10 न्यूज दिनांक 5 जुलै 2026. पावर्ड बाय बी वोकल फॉर लोकल. आपली खरेदी आपल्या शहरात, आपल्या साताऱ्यात. साताऱ्यात पावसाने दानादान, कुठे दड कोसळली तर कुठे झाडे पडली. पावसाने त्रैधात तिरपीट, सलग भात जलमय, जलजीवन जिंब, पेरण्यांना वेग. गेल्या 2 दिवसांपासून सुरू असलेल्या संततधार पावसाने जिल्ह्यात लोकांची दानादान उडवली आहे. पश्चिमेकडील तालुक्यांमध्ये धो कोसळणाऱ्या पावसाने दरडी कोसळण्याचे सत्र सुरूच असून परळी खोऱ्यात सांडवलीत दरड कोसळली. साताऱ्यात विसावा नाक्यावर भले मोठे झाड पडले. काही ठिकाणी पडझडीच्या घटना घडल्या असून नद्यांची पाणी पातळी वाढू लागली आहे. साताऱ्यालगत संगममावली येथे पातळी काही अंशी वाढल्याचे चित्र दिसले. पांगारे सांडवली मार्गावर सांडवली गावाजवळ भले मोठाले दगड रस्त्यावर आले, त्यामुळे या मार्गावर वाहतूक ठप्प झाली. समाधानकारक पावसामुळे बळीराजा सुकावून गेला आहे. नावली तालुका महाबळेश्वर येथे बुलस्कर 3 कुटुंबांचे स्थलांतर, घरे रस्ते शेतीला तडे. धोधो पावसाने महाबळेश्वर मधील जनजीवन ठप्प. महाबळेश्वर तालुक्यातील नावली गावात सतत सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे जमीन खचली, तसंच शेतीवर असताना तडे गेले आहेत. मातीचा अनुभव वाहून आल्याने 3 कुटुंबातील नागरिकांचे स्थलांतर करण्यात आले आहे. जमीन खचल्याने गावातील पाण्याच्या टाकीला धोका निर्माण झाला आहे. या घटनेनंतर महसूल विभागाच्या अधिकाऱ्यांनी घटनास्थळाची पाहणी केली. दरम्यान परिसरात अद्याप मुसळधार पाऊस सुरू असून आणखी जमीन खचण्याची भीती व्यक्त केली जाते. प्रशासनाने नागरिकांना सतर्क राहण्याचे, धोकादायक भागात जाण्याचे टाळण्याचे तसंच अधिकृत सूचनांचे पालन करण्याचे आवाहन केले आहे. घराची भिंत कोसळून मातेखुर्द तालुका जावळी येथे वृद्ध जखमी. जावळी तालुक्यामध्ये 4 दिवस मुसळधार पाऊस सुरू असून रस्ते, नाले, ओढ्यांसह नदीला पाणी वाढत आहे. जोरदार पावसामुळे मातेखुर्द एका घराची भिंत कोसळून एक वृद्ध जखमी झाले, तर वालूत येथेही एका घराची भिंत पडली. मातेखुर्द येथे घटनेत लक्ष्मण कृष्णा बिलारे जखमी झाले असून त्यांच्या हाताला व पायाला लागले आहे. त्यांना मेढा येथील शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले असून त्यांची प्रकृती स्थिर आहे. कुडाळ मेरा रस्ता वाहतुकीसाठी बंद, प्रशासनाचा निर्णय. निरंजना नदीच्या पाणी पातळीत वाढ. मुसळधार पावसाचा परिणाम जावळी तालुक्यातील नदीनाल्यावर स्पष्टपणे दिसून येत आहे. कुडाळ गावाच्या हद्दीतील निरंजना नदीच्या पाणी पातळीत मोठी वाढ झाल्याने आणि नदी पुलाचे बांधकाम सुरू असल्याने प्रशासनाने खबरदारीचा उपाय म्हणून कुडाळ मेढा मार्ग सर्व प्रकारच्या वाहतुकीसाठी तात्पुरता बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. नागरिकांच्या सुरक्षेला प्राधान्य देत हा निर्णय घेण्यात आला असून पुढील आदेश येईपर्यंत या मार्गावर वाहतूक बंद राहणार असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे. कराडला मुसळधार, कृष्णा कोयनाच्या पाणी पातळीत वाढ. कराड, मलकापूर शहरांसह संपूर्ण तालुक्यात गेल्या 4 दिवसांपासून सुरू असलेल्या संततधार पावसामुळे जनजीवनावर त्याचा परिणाम जाणवू लागला. एकीकडे कृष्णा आणि कोयना नद्यांच्या पाणी पातळीत लक्षणीय वाढ झाली असून दुसरीकडे ग्रामीण भागात खरीप हंगामातील शेती कामांना वेग आला आहे. मात्र शहरातील सकल भाग आणि आशिया महारालगतच्या सेवा रस्त्यावर पाणी असल्याने वाहनधारक व नागरिकांची मोठी गैरसोय झाली आहे. पवई नाका बॉम्बे रेस्टॉरंट रस्त्यावर वाहतूक कोंडी. रस्त्याच्या कामामुळे वाहतुकीवर परिणाम, पर्याय आवश्यक. शहरातील सर्वाधिक वर्दीच्या रस्त्यांपैकी एक असलेल्या पवई नाका ते बॉम्बे रेस्टॉरंट चौक या रस्त्याचे चौपदरीकरण व कॉन्क्रीटीकरणाचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. या कामात रस्त्याची एक बाजू वाहतुकीस बंद करण्यात आल्याने वाहतुकीवर मोठा ताण आला असून सकाळपासून रात्री उशिरापर्यंत वाहनांच्या लांबच लांब रांगा लागत आहेत. वाहनधारकांना पवई नाका ते बॉम्बे रेस्टॉरंट हा काही मिनिटांचा प्रवास करण्यासाठी अर्धा ते पाऊण तास तर एका तासापर्यंत वेळ लागत आहे. प्रशासनाने योग्य उपाययोजना कराव्यात अशी मागणी वाहन चालक व नागरिकांच्याकडून होत आहे. हॉलमार्क बांगड्यांच्या नावाखाली 10.35 लाखांची फसवणूक, 5 आरोपींना अटक. हॉलमार्क असलेल्या पिवळ्या धातूच्या बनावट बांगड्या सोन्याच्या असल्याची पासून सराफ दुकान आणि फायनान्स कंपनीची सुमारे 10,35,000 रुपयांची फसवणूक करणाऱ्या टोळीतील 5 जणांना सातारा शहर पोलिसांच्या डीबी पथकाने अटक केली आहे. या कारवाईत तारण ठेवलेल्या बनावट हॉलमार्क बांगड्या हे जप्त करण्यात आले आहेत. या प्रकरणी सातारा शहर आणि शाहूपुरी पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल झाले होते. उमेश शशिकांत शिंदे वय 40 मूळ राहणार कोरेगाव सध्या राहणार मुंबई. सोमनाथ भुजंगराव बाबर वय 39 सध्या राहणार महाडिक कॉलनी देगाव रोड सातारा मूळ राहणार साबळेवाडी. सिकंदर बादशाह शेख वय 48 राहणार शांतीनगर पाचगाव जिल्हा कोल्हापूर अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. सिलेंडरच्या स्फोटाने पत्र्याचे घर खाक. साताऱ्यातील पॉवर हाऊस नजीकची घटना, 3 लाखांचे नुकसान. सातारा शहराजवळील अवतीसकडे जाणाऱ्या रस्त्यावरील पॉवर हाऊस नजीक असलेल्या एका पत्र्याच्या घरात शनिवारी सायंकाळी सिलेंडरचा भीषण स्फोट झाला. या स्फोटात संसारपैकी साहित्य जळून खाक झाले. या दुर्घटनेत सुमारे 3 लाख रुपयांचे नुकसान झाले असून सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही. राणी रामचंद्र साळुंके राहणार मंगळवारपेठ सातारा यांचे पॉवर हाऊस परिसरात पत्र्याचे शेड असून त्या कुटुंबासह राहतात. नेहमीप्रमाणे घरातील सर्वजण कामाबाहेर गेल्याने गंज बंद होती. सायंकाळी 7च्या सुमारास घरातील गॅस सिलेंडरचा अचानक स्फोट झाला. स्फोटानंतर लागलेल्या आगीत सर्व संसारपैकी साहित्य जळून खाक झाले आहे. ठोसेघर तालुका सातारा येथे विद्यार्थ्याचे हृदयविकाराने निधन. आंघोळीसाठी बाथरूम मध्ये गेला असताना घडली घटना. ठोसेघर तालुका सातारा येथील आदर्श माध्यमिक विद्यालयाचे इयत्ता 9वीतील विद्यार्थी स्वप्नील नामदेव आवकीरकर वय 14 याचे हृदयविकाराच्या धक्क्याने दुर्दैवी निधन झाले. शनिवारी सकाळी सुमारे 6 वाजण्याच्या सुमारास स्वप्नील आंघोळ करण्यासाठी बाथरूम गेला असता त्याला अचानक हृदयावर तीव्र झटका आला. कुटुंबियांनी त्याला तत्काळ ठोसेघर येथून जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. डॉक्टरांनी शर्थीचे प्रयत्न केले, मात्र सर्व प्रयत्न अपुरे ठरले आणि स्वप्नीलची प्राणज्योत मालवली. कारने दुचाकीला दिलेल्या धडकेत एकाचा मृत्यू. फलटण सातारा रस्त्यावर कापशी तालुका फलटण येथे अपघात, 1 जण गंभीर. फलटण सातारा रस्त्यावर कापशी तालुका फलटण गावच्या हद्दीतील पुलावर एअरटेल टॉवर जवळ शुक्रवार दिनांक 3 जुलै रोजी सायंकाळी 8च्या सुमारास कारने दुचाकीला दिलेल्या जोरदार धडकेत दुचाकीवरील रामदास मेमोराव बोदावले
वैट्याच्या राहणार कापशी यांचा मृत्यू झाला. तर नागेश जालेंद्र काकडे वय 35 राहणार कापशी हे गंभीर जखमी झाले आहेत. या प्रकरणी कारचालक राजेंद्र तुकाराम कदम वय 25 राहणार गिरवी तालुका फलटण याच्यावर पोलन पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तो मद्यपान करून वाहन चालवल्याचा आरोप करण्यात आला आहे. मेड इन सातारा बॅग. सातारा शहरातील महिलांनी बनवलेल्या उत्तम प्रकारच्या बॅग. संपर्क 9594 415 115. सातारा जिल्ह्यातील अशाच विश्लेषणात्मक बातम्यांसाठी जिल्हा सातारा या न्यूज चॅनलच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला फॉलो करा. व्हिडिओ लाईक करा, व्हिडिओ हाईप करा, व्हिडिओवर कमेंट करा आणि व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा.